आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक लक्षात ठेव, गाडे पाटील घराणं गाडे पाटलांचं घर कसं वाचवायचं हे मला चांगलं माहिती आहे। आणि म्हणूनच आज मी असा उपाय शोधलाय की तुझ्यातली सगळी वाईट शक्ती आहे ना ती नष्ट होईल। तुझं हे सावट आमच्या घरापासून कायमचं नष्ट होईल। आणि म्हणूनच तुझ्यातल्या या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी मी आज कोणाला तरी बोलावलंय। जय बाबा फकीरा। दादा थोडं फास्ट चालवा ना, नाहीतर माझी डॉक्टरांशी भेट होणार नाही। जानवी नक्की कुठे चालली आहे आणि घरातून निघताना तिने मला सांगितलं का नसेल? जानू तू नक्की काय करायला चाललीस हे मी शोधूनच काढेन। जयंत, अरे देवा, काय करू मी आता? दादा त्या समोरच्या केक शॉप जवळ जरा रिक्षा थांबवा। मला तर डॉक्टर कडे जायचं होतं ना। अहो मी सांगतेय ना, आता मला जायचंय त्या केक शॉप मध्ये, प्लीज थांबवा ना तुम्ही। इथेच 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 थांबवा। दादा मी पटकन आले हा, तुम्ही इथेच थांबा। तू नक्की काय करणार आहेस याचा शोध लावल्याशिवाय मी इथून हलणार नाही जानू। सर्वनाश सर्वनाश होणार। सर्वनाश? बाबा हे काय बोलताय तुम्ही? कुणाचा सर्वनाश होणार आणि का होणार आहे? हो माई, वाईट शक्ती, भूत आहे तुझ्या घरात, भूत। तुझ्या घरात एक भूत आहे। काय सांगताय बाबा? भूत? आणि ते पण आमच्या घरात? हो, आणि ते भूत या मुलीच्या मानगुटीवर बसलंय। अहो काय बोलताय तुम्ही हे? हा बंदा कधीच झूट बोलत नाही माई। आणि हिच्या मानगुटीवर बसलेले भूत या घराण्याच्या वाईटावर टपलंय। ही झाड आहे त्या भूताचं आणि हिचा वापर करून ते भूत तुमच्या घराण्याचा सर्वनाश करणार आहे। सर्वनाश। जय बाबा फकीरा। नाही नाही बाबा, असं म्हणू नका। काहीतरी उपाय सुचवा। या कैदाशिनीच्या कचाट्यातून आम्हाला सोडवा बाबा। जय बाबा फकीरा, दूर करेगा सबकी पीड़ा। तू
तू काळजी करू नकोस माई. याचा इलाज आहे माझ्याकडे. अग्नी परीक्षा. हिला अग्नी परीक्षा द्यावी लागणार. हाच एक इलाज आहे. म्हणजे माई, ह्या मुलीला धगधगत्या निखाऱ्यावर चालून स्वतःला पवित्र करावं लागेल. आणि त्यानंच ते भूत जळून खाक होईल आणि तुझ्या घरावरचं सावट दूर होईल. जय बाबा फकीरा. अवधसे, आता तुला जळत्या निखाऱ्यावरून चालायला लावते की नाही बघ असतो. देवा, आता मला आणखीन कोणत्या नवीन दिव्याला सामोरं जावं लागणार आहे? जानू, 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 तू तू कुठे गेली होतीस? मी किती घाबरलो होतो तुला माहितीये का? मला वाटलं की तू पुन्हा मला सोडून गेली. जानू, जयंत, ओ गॉड, या विचारानेच मला किती त्रास होतोय. पण जानू, जानू, मला माहितीये की माझी जानू मला कुठेही सोडून जाणार नाही. हो ना? हं? काय झालं जानू? तू तू काही कामासाठी बाहेर गेली होतीस का? अगं सांग ना, अशी शांत का उभी आहेस? मी जयंत, मी तुझ्यासाठी, तुला जी फेवरेट पेस्ट्री आवडते ना, ती आणायला मी गेले होते. हे बघ. मी पण किती वेड आहे. मग आज काहीतरी विचार करत बसलो. जानू, तुझं खरंच किती प्रेम आहे माझ्यावर. आय लव्ह यू. जयंत, मी पटकन फ्रेश होऊन येते. तोपर्यंत तू प्लेट्स घेऊन येतोस का? मग आपण एकत्र पेस्ट्री खाऊया. येस येस, मी प्लेट सांगतो तुझा. ग्लास तर रिकामा आहे. मग जयंतला झोप कशी लागली नाही? काय झालं जानू? जयंत, तू फ्रेश व्हायचं सोडून ग्लास का चेक करतेस? मी जयंत, काय झालं? काही मिसळलंयस का तू त्या ग्लासमध्ये? हं? मला बेशुद्ध करण्यासाठी. जयंत, लक्ष्मी निवास